हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. झाला का चहा पाणी? तर कमेंट वाचली. ती कमेंट हसायसारखी आहे का रडायसारखी आहे तेच कळेना. तर कशाची हसायसारखीच आहे, म्हणजे वाईट पण नाही, म्हणजे चांगलेच, बऱ्यापैकी चांगले. तरी पण मला असं वाटलं की एक त्याच्यावर बोलावंच. तर मी तर चांगली वागते, मला वाईट वागायची गरजच नाही, आणि तेवढा वेळ पण नाही माझ्याकडे. का? 2 मुली आहेत मला, आणि त्यांचंच भागवता माझा नाकीनऊ जीव आलाय. आणि काम करून कष्ट करून त्यांना घालते, आणि वागायचा राहिला प्रश्न वागायचा, तू नीट राहा तर लोक तुला छान कमेंट करते. मला लोक तर माझे फ्रेंड लोक, बहिणी, भाव, मामा, काका इतके छान कमेंट करतात, बस मला भारी वाटते. राहिला प्रश्न तुमचा, ज्याच्या मनात कपट असतंय का नाही, आणि म्हणजे गप बशी बाई असते ना, तिच्या पोटात लय मळ असतो. आणि जी बुलकी बाई असते ना, सगळं शेअर करते ना, तिच्या मनात काही पाप नसते. तर राहिला प्रश्न, आता तुम्ही म्हणसान की मी एवढी वाईट पण कमेंट केली नाही, तर वाईट तर केली नाही, आणि छान केली, बऱ्यापैकी चांगली केली. तर तुम्ही छान कमेंट करताना असे, तर मला त्याच्यावर कंटेंट म्हणजे बोलायला कंटेंट घवतोय. तर मला असं वागायची गरज नाही, कारण मी काम करते आता किती 4-5 दिवस, म्हणजे 8 दिवस झालं मी कामाला नाही, काय नाही, घरीच बसून आहे. काम बघती, काम मिळत नाही. आणि भरपूर असे ताई आहे माझी, एक मुंबईची म्हणजे बहीणच आहे माझी, ते मला म्हणतात ये इकडं मुली घेऊन कामाला. मी एवढ्या लांब जाऊ शकत नाही सिटीत, कारण मी शिकलेली नाही, आणि त्यासोबत 2 मुली आहेत मला, म्हणून मी नाही जाऊ शकत तिकडं. इथंच आसपास जवळ कुठं काम असेल तर मला सांगा, मी काम करायला तयार आहे. पण त्याने करून कष्टाचं काम, घामाचा पैसा जसा मग आपला घाम गळतो ना, जसं पैसे आपण कमवतो ना, ते जई जातं. आणि असं पैसे तर घ्यायचं म्हणलं ना, ते जई जात नाही, घडीत कुठं जातात ते कळत नाहीत, आणि ते पण चांगलं नाही. ह्याच्याकडून घ्यायचं त्याच्याकडून घ्यायचं, मला माझा तसा भाव ते नाही बाय. राहिला प्रश्न की ताई आहे का दादा आहे मला माहीत नाही, तर खूप छान अशी कमेंट केली. तर माझं काय चुकत असेल किंवा काही, माझं म्हणजे मला बोलता जास्त येत नाही, मी नवीनच आहे. नवीन म्हणलं तरी 2 वर्ष झालं मी बनवते हेडो. तर नवीन तर कसं म्हणावं, म्हणजे मला बोलता येत नाही असं, म्हणजे गप्पा मारायचं म्हणलं समोर कोणतरी पाहिजे, म्हणजे ते मनातल्या गोष्टी सगळं शेअर करतं. तर ही आपल्याच, म्हणजे मी कॅमेऱ्यात दिसती तसंच मी बोलती, तर मला असं वाटतं मी माझ्या मनालाच बोलते, म्हणून मी ते सगळं बाहेर वकून काढते. तर बोलत जावा. कसं आहे, तुम्ही बोलण्याने तर मी जरा सुधरतोय म्हणजे डोक्यात जरा उजेड पडतो. का की आपल्याला अशी कमेंट केली, जरा आपलं काहीतरी चुकलं असेल, आपण याच्यावर परत दुसरं बोलताना नीट बोलावा, नीट वागावा असं वाटतं. तर ताई किंवा दादा, मला तर तुमच्या कमेंटने मला खूप छान असा सल्ला भेटला. आणि जर चुकत असेल तर बिंदास सांगत जावं, एक ताई म्हणून, बहीण म्हणून, काय काकू काकी काही म्हणून कमेंट मला सोडत जावा तुम्ही. पण एवढंच की घाण कमेंट काय सोडू नका, त्यांनी की माझ्या पुरीचं मन नाराज होऊ शकेल, बरोबर आहे का नाही. तर चला, तुमच्या कमेंटचं उत्तर तुम्हाला भेटलंच असेल, तर मला लय भारी वाटलं. तर बाय.